जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। येऊया दुसऱ्या फेरीकडे। फेरी क्रमांक 2 प्रश्न मंजुषा मी ज्ञानी होणार। फेरी क्रमांक 2 आणि फेरी क्रमांक 2 चे मी नियम सांगणार आहे। तर फेरी क्रमांक 2 चे नियम व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत स्पर्धकांनी। आता गटाला प्रश्न विचारला जाईल। पुढचा प्रश्न जो असणार आहे गटाला मिळून प्रश्न विचारला जाणार आहे। आता मात्र प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत, 4 ऑप्शन पण असणार आहेत। अचूक उत्तराला तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत। उत्तर देण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा वेळ असेल। किती सेकंदाचा? 30 सेकंदाचा। प्रथम उत्तर ग्राह्य धरलं जाईल। पहिलं जे उत्तर सांगणार ते तुम्ही गटामध्ये डिस्कस करून कोणी पण एकी जणीला उत्तर द्यायचं आहे। नियम लक्षात आले? कोणाला काय डाऊट? माईक द्या तिकडं, माईक पास करा, देऊन द्या गट क्रमांक 1 कडे। चला फेरी क्रमांक 2 गट क्रमांक 1 डॉक्टर होमी बाबा गटासाठीचा पहिला प्रश्न आहे। भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर होमी बाबा, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न नीट ऐकायचा पुन्हा एकदा। भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। बोलायचं नाही हा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर बरोबर नाहीये। बघा एक ऑप्शन तर कट झाला। ओके, डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कोण सांगतं प्रेक्षकांपैकी? तू सांग बेटा। हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे उत्तर अगदी बरोबर आहे। व्हेरी गुड, टाळ्या वाजवायच्या तुझ्यासाठी। त्याला लगेच पेन जागेवर बक्षीस मिळालं आहे। टाळ्या वाजवायला कमी पडू नका। स्काउट गाईड कॅप गो। भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आणि संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद। माईक पुढच्या गटाकडे। गट क्रमांक 2 साठीचा पहिला प्रश्न आहे। बोलायचं नाहीये। शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती? पर्याय क्रमांक 1 रायगड, पर्याय क्रमांक 2 तोरणा, पर्याय क्रमांक 3 राजगड, पर्याय क्रमांक 4 शिवनेरी। राजगड हे उत्तर चुकलेलं नाहीये, उत्तर बरोबर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड होती। 10 गुण या गटाला मिळालेले आहेत। येऊया गट क्रमांक 3 कडे। गट क्रमांक 3 साठीचा पुढचा प्रश्न आहे। गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 सावित्रीबाई फुले, पर्याय क्रमांक 2 महात्मा फुले, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 4 पु ल देशपांडे। महात्मा फुले गुलामगिरी हे पुस्तक। उत्तर अगदी बरोबर आहे। टाळ्या वाजवायच्या। 10 गुण या गटाला मिळालेले आहेत। येऊया पुढे गट क्रमांक 3 कडे। गट क्रमांक 4 कडे। गट क्रमांक 4 साठीचा फेरी क्रमांक 2 मधील पहिला प्रश्न आहे। द रन मशीन असे कोणत्या खेळाडूला म्हणतात? द रन मशीन असे कोणत्या खेळाडूला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 विराट कोहली, पर्याय क्रमांक 3 रोहित शर्मा आणि पर्याय क्रमांक 4 महेंद्रसिंग धोनी। विराट कोहली हे उत्तर अगदी बरोबर आहे। टाळ्या वाजवायच्या। 10 गुण या गटाला मिळालेले आहेत। आता पुन्हा फेरी क्रमांक 2 ची शेवटची फेरी आपण याच गटापासून सुरू करूया। गट क्रमांक 4 साठीचा फेरी क्रमांक 2 मधील शेवटचा प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, बरोबर आहे? कळसुबाई, त्या कळसुबाई शिखराची उंची किती आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, त्याची उंची किती आहे? पर्याय क्रमांक 1 1540 मीटर, पर्याय क्रमांक 2
1346 मीटर, पर्याय क्रमांक 3 1646 मीटर, पर्याय क्रमांक 4 1650 मीटर. 1646 मीटर हे उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या आहेत. गट क्रमांक 4 साठी 10 गुण अजून मिळालेले आहेत. आता येऊया पुन्हा गट क्रमांक 3 कडे. गट क्रमांक 3 साठी फेरी क्रमांक 2 मध्ये कोणी पण उत्तर देऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट, पर्याय क्रमांक 1 सहारा वाळवंट, पर्याय क्रमांक 2 थोरचे वाळवंट, पर्याय क्रमांक 3 कालाहारी वाळवंट, पर्याय क्रमांक 4 गोबीचे वाळवंट. सहारा वाळवंट हे उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या. 10 गुण मिळालेले आहेत. आता येऊया गट क्रमांक 2 कडे. गट क्रमांक 2 साठी फेरी क्रमांक 2 मधील शेवटचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? पर्याय क्रमांक 1 दर्पण, पर्याय क्रमांक 2 राजा हरिश्चंद्र, पर्याय क्रमांक 3 विवेक सिंधू, पर्याय क्रमांक 4 ज्ञानेश्वरी. विवेक सिंधू हे उत्तर अगदी बरोबर आहे. 10 गुण मिळालेले आहेत या गटाला. फेरी क्रमांक 2 गट क्रमांक 1 शेवटचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला IPS कोण? भारतातील पहिल्या महिला IPS कोण? पर्याय क्रमांक 1 किरण राव, पर्याय क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील, पर्याय क्रमांक 3 किरण बेदी, पर्याय क्रमांक 4 सुनीता विल्यम्स. किरण बेदी. किरण बेदी हे उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या आहे. या ठिकाणी दुसरी फेरी आपली संपलेली आहे आणि आता गुण सांगताना पहिली आणि दुसरी फेरीचे मिळून गुण सांगितले जाणार आहेत. बघा, असं म्हणतात, शाळेला गावाचा आधार असावा. काय म्हणतात? शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा. गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा. तर आता आपण फेरी क्रमांक 2 अंती प्रत्येक गट कुठं आहे हे पाहूया. गट क्रमांक 1 50 गुण आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गट क्रमांक 2 60 गुण आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. गट क्रमांक 3 60 गुण सोबत आहेत, बरोबरीने चाललेले आहेत. आणि गट क्रमांक 4 ला पण 50 गुण आहेत. सर्व ग्रुप साठी एक वेळा स्काउट गाईड क्लॅप गो. यानंतर लगेच सुरू करूया फेरी क्रमांक 3. आता फेरी क्रमांक 3 थोडीशी